अधिवेशनात 6 तासांऐवजी आम्ही शेतकरी, कामगार अशा मुद्द्यांवरून अर्थसंकल्पावर रोज 9 तास चर्चा केली। मात्र विरोधकांच्या डोक्यात कबर आणि कामराज असेल तर आम्ही काय करणार, त्यांच्या डोक्यात फक्त तेवढेच जातात असं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर केलं। दुसऱ्या बाजूला एकदा नाही तर 3दा अधिवेशन बंद करण्याचा प्रयत्न सत्ता पक्षाकडून झाला असून ही राज्याच्या इतिहासातील पहिली नोंद आहे। अशा अनेक सत्ताधारी पक्षांकडून वाया घालवलेले असा आरोप विरोधकांनी केलाय। परंतु ज्या अधिवेशनात महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या समस्या अडचणी यावर चर्चा करायला पाहिजे होती, त्यावर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी ठेंगा दाखवण्याचं काम केले। परंतु राज्यातील जनता ही काही डोक्यावर पडलेली नाहीये, त्यांना सर्व काही समजतं। तर याच मुद्द्याच्या आधारे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी संबंध महाराष्ट्राला कशा प्रकारे येडं बनवण्याचा प्रयत्न केलाय, अधिवेशनात नेमकी कोणत्या गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे होती, सध्या महाराष्ट्रासमोर कोणते प्रश्न वासून उभे आहेत, त्याचाच हा आढावा। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्राच्या या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या आधी संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। आता हाच मुद्दा विरोधक अधिवेशनात लावून धरतील हे संकेत मिळत असताना तिकडे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी वादग्रस्त विधान केलं। यानंतर विरोधक संतोष देशमुख प्रकरणावरून तर सत्ताधारी पक्ष अबू आझमींवरून आक्रमक झाले। राज्यपालांच्या अभिभाषणावर अधिक चर्चा व्हायला पाहिजे होती, मात्र या दोन्ही मुद्द्यांवरून 2 ते 3 दिवस असेच वाया गेले। त्यानंतर येतो तो हलाल आणि झटका मटणाचं दुकान आणि हिंदुत्ववादाचं लेबल। राजकारणातला हा वाद ताटातल्या अन्नापर्यंत गेला, मात्र यातून निष्पन्न काय झालं तर काहीच नाही। मग 5 वर्षापूर्वी घडलेले दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न झाला। यावरून सभागृहात भाजप आमदार आक्रमक झाले। मध्ये प्रशांत कोरटकर हा मुद्दा होताच। मग त्यातून भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना उद्देशून केलेले 56 पुरुष पायाला बांधून फिरते हे विधान, हा पण मुद्दा सभागृहात चांगला चर्चेला आला। हे घडत असतानाच औरंगजेबाच्या कबरेचा मुद्दा उकरून काढला। त्यातून झालेली नागपूरची दंगल, मग येतो प्रशांत कोरटकरला तामिळनाडूतून केलेली अटक, मग कॉमेडियन कुणाल कामराचं शिंदेंवर केलेलं गाणं, त्यातून सभागृहात निर्माण झालेला वाद, यावर चक्क मुख्यमंत्र्यांना बोलावं लागतं। मग येतो वाघ्या कुत्र्याची समाधी, झालं अधिवेशन। मागील कित्येक दिवसांपासून निर्माण झालेली बेरोजगारी, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये झालेली वाढ, खून, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, शिक्षणासंदर्भातील अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली का तर नाही। ज्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा मुद्दा अधिक वर्षांपासून पिचलेला विषय, त्यावर चर्चा झाली का तर नाही। अशा घटनांमुळे महाराष्ट्र राज्य युवा पुरस्कार शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते, या सर्व समस्यांमुळे वेगळा विदर्भ करण्याची मागणी होतीये, त्यावर चर्चा झाली का? अर्थातच नाही। भारतात एव्हाना जगात एआयच्या नवीन तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी करता येऊ लागल्यात, त्यासाठी सभागृहात किमान 1 दिवस चर्चा व्हायला पाहिजे होती, मात्र चर्चा झाली का तर नाही। या अधिवेशनात काही चमकदार घोषणा देखील करण्यात आल्या, मात्र ज्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या आधी लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याचं अधिवेशनात काय झालं? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा दिली होती, त्याचं काय झालं? लाडका भाऊ योजनेचं काय झालं? अशा अनेक गोष्टी अधिवेशनात चर्चेली गेले पाहिजे होत्या, मात्र पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांनी महाराष्ट्राच्या जनतेला नाराज केले। थोडक्यात जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांपेक्षा जनतेच्या दृष्टीने अजिबात महत्त्वाच्या नसलेल्या विषयांवर हे अधिवेशन गाजलं। त्यामुळे यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।